महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून अर्ज वाटप, प्रभाग निहाय बैठकांची मालिका आणि रणनीती ठरवण्याचे काम सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडी झाली नाही तरीही स्वबळावर लढण्याच्या पूर्वतयारीसाठीही आम्ही पूर्णपणे तयार आहोत, अशी माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा शिंदे यांनी पत्रकारांसमोर मांडला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, ॲडव्होकेट अभय छाजेड, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, लता राजगुरू, अविनाश बागवे आणि संग्राम खोपडे उपस्थित होते. शिंदे यांनी सांगितले की पक्षाकडे आत्तापर्यंत 211 अर्ज प्राप्त झाले असून 13 डिसेंबरपर्यंत सर्व अर्ज स्वीकारले जाणार आहेत. काँग्रेसने प्रभागनिहाय घेतलेल्या बैठकींना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या 7 प्रमुख बैठका झाल्या असून वाटाघाटी, उमेदवार निश्चिती, विविध समित्यांची स्थापना यामुळे निवडणूक कामाला गती मिळाली आहे. जिंकण्याची क्षमता आणि स्थानिक उमेदवारांना संधी दिली जाईल असं शिंदे यांनी सांगितलं. प्रत्येक प्रभागासाठी सक्षम उमेदवार आमच्याकडे उपलब्ध आहेत. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठीची आम्ही तयारी ठेवली आहे. मात्र आघाडीबाबतचा अंतिम निर्णय प्रदेश समितीकडून होईल आणि पक्ष त्याचे पालन करेल असेही त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक ज्येष्ठ नेत्याला विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली आहे असेही शिंदे यांनी सांगितले. महापालिकेतील प्रभाग रचना ते मतदार याद्यांपर्यंत मोठा गोंधळ सुरू आहे. भाजप महापालिकेच्या माध्यमातून निवडणुकांसाठी निधी उभारत आहे. मोठे आणि धोरणात्मक निर्णय नवीन सभागृहाकडून घेतले जाणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि वृक्षगणनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. हा निधी भाजपच्या निवडणुकीसाठी वळवल्याचा संशय आहे, असा गंभीर आरोप शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यावेळी केला आहे. मी आपल्या मार्फत महानगरपालिकेला सुद्धा अनेक वेळेला आयुक्तांना आम्ही निवेदन दिली. प्रभाग रचनेपासून तर आतापर्यंतच्या मतदार याद्यांमध्ये प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे. आता तर व्हिडिओ आणि ह्याच्या पुराव्यासकट समोर येत आहे. आमचे आयुक्ताला हेच म्हणणं होतं की याला इम्पार्शल पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. पण प्रभाग रचनेपासून तर तरतुदीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये महानगरपालिका पार्शल राहत आली. 2-2, 3-3 दिवसाला अधिकाऱ्यांच्या बदल्या होत राहिल्या. कोणत्या बदल्या कोणत्या कारणासाठी होत नाही माहित नाही. आपल्याला फक्त उदाहरण देण्यापुरतं सांगतो. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात फंड गोळा करण्यासाठी माजी सभागृह नेत्याच्या अध्यक्षतेखाली एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारात काम चालू आहे. मग ते नदीकाठचा भ्रष्टाचार असो, टीडीआरचा असो, प्रामुख्याने आम्ही जे दिलं 32 कोटी रुपये फक्त नवीन हद्दीतल्या गावांची झाडांची जनगणना करण्यासाठी 32 कोटी रुपये. आता जनगणना ज्या वेळेला तुमचे विकास आराखडा अजून मान्य नाही, डीपी मान्य नाही, पण तुम्हाला वृक्ष जनगणना करायची घाई लागलेली. इतर महानगरपालिकेने त्याला स्टे दिलाय, पण पुणे महानगरपालिकेमध्ये माजी सभागृह नेत्याच्या पुढाकाराने असे कोट्यवधी विषयाचे, मग तो एसटीपीचा घोळ विषय असेल किंवा नदीकाठच्या रस्त्याचा विषय असेल, टीडीआरचा विषय असेल आणि आता वृक्ष जनगणनाचा विषय असेल, 32 कोटी रुपये फक्त किती झाडे हे मोजण्यासाठी. एवढे 32 कोटीमध्ये त्यापेक्षा जास्त झाडं लागली जातील. म्हणून आमची आपल्या मार्फत पुणे महानगरपालिका आयुक्तांना सुद्धा निवेदने, विनंती आहे की नुकत्याच आता 1-2 महिन्यामध्ये स्थायी समिती आणि मुख्य सभा ही अस्तित्वात येईल. असे कोणते मोठमोठे निर्णय असतील, धोरणात्मक विषय असतील आणि मोठ्या टेंडरचे असतील, हे नवीन आलेलं सभागृह निर्णय घेईल. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर 60-60, 100-100 कोटीचे टेंडर फक्त माजी सभागृह नेता आणि भारतीय जनता पक्षाच्या बोलण्यावर जे काढताय, हे फक्त निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी काढताय. हे आमचं स्पष्ट मत आहे. आम्ही लेखी निवेदनं त्यांना दिलेली आहेत, लेखी पत्र दिली.